श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत. अध्याय 5. फलश्रुती. मनातील शुद्ध भाव जागृत होऊन श्री सद्गुरूंवर निष्ठा वाढेल. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानरा, अज्ञानमच्छेदका भास्करा, पूर्ण साक्षी परात्परा, भक्त खरा सदैतो. गंगाजळ जैसे निर्मळ, तैसे तुझे मन कोमल. तुझसी स्तविता प्रेम, सत्वर त्याते पावसी. विशेष गंगा जळाहून आपले असे महिमान, पाप ताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती. स्वामी चरित्र कराया श्रवण, श्रोते बैसले सावधान. प्रसंगाहुनी प्रसंगपूर्ण, रसभरीत पुढे पुढे. ज्यांचे सबळ पूर्ण पुण्य, तया झाले स्वामी दर्शन. ऐसे चोळप्पा आदी करून भाग्यवंत सेवे करी. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राजवास करीत. भक्त बहुत झाले, वार्ता पसरली चहूकडे. कोणासी पडता साकडे, धाव घेती स्वामीकडे. राजे रजवाडे थोर थोर, म्हणती भोसल्यांचे भाग्य परम. स्वामी रत्न लादले उत्तम, नृपती भक्त निस्सीम. स्वामी चरणी चित्त त्यांचे, तेव्हा किती एक नृपती. स्वामी दर्शन घेऊ इच्छिती, आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणते तयासी. बडोद्या माझी त्या अवसरी, मल्हारराव राज्याधिकारी. एकदा तयाचे अंतरी, विचार ऐसा पातला. अक्कलकोटाहुनी स्वामींसी आणावे आपल्या नगरासी. मग कोणे एके दिवशी सभे माझी बैसले. दिवाण आणि सरदार, मानकरी तैसे थोर थोर. बैसले असता समग्र, बोलले नृपवर तयाप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटासी, येथे आणील स्वामीसी. तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. त्याचा राखो सन्मान, लगेच तितके देऊ धन. ही वटपुरी वैकुंठ भवन वसता स्वामी होईल. कार्य जाणून कठीण, कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर. नृपा लागी प्रियसा, आपुली जरी इच्छा ऐसी. स्वामी ते आणावे वटपुरीसी, तरी मी आणीन तयासी. निश्चय मानसी असो द्या. ऐसे ऐकून उत्तर संतोषला तो नृपवर. तैसी सभाही समग्र आनंदित झाली. संजीवनी विद्या साधाया करिता, शुक्राजवळी कच जाता. देवी सन्मानिला होता बहुत आनंदे करुनी. नृपती सह सकळ जने, त्यापरी तात्यासी सन्माने. गौरवोनी मधुर वचने, यशस्वी हो म्हणती तया. बहुत धन देती नृपती, सेवक दिदिले सांगाती. जावया अक्कलकोटाप्रती, आज्ञा दिली तात्या ते. तात्यासाहेब निघाले, सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुनी संतोषले, जे केवळ वैकुंठ. पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती, आनंदित झाली चित्ती. तेथील जनांची पाहुणी भक्ती, धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटाचे नृपती, स्वामीचरणी ज्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती, त्याही करती स्वामीसेवा. आणि सर्व नागरिक, तेही झाले स्वामीसेवक. त्यात वरिष्ठ चोळापादिक, सेवक करी निश्चय. ऐसे पाहुनी तात्यांसी विचार पडला मानसी. या नगरातुनी स्वामींसी कैसे नेऊ आपण. अक्कलकोटाचे सकलजन स्वामी भक्त झाले पूर्ण. स्वामीचेही मन रमून गेले असे त्या ठाया. प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न कार्य होय सत्वर. लढवूनी युक्ती थोर, कार्य आपण साधावे. असा मनी विचार करूनी कार्य आरंभिले तात्याने. संतुष्ट रहावे सेवकजनी, ऐसे सदा करीता ते. करोनी नाना पक्वाने, करीती ब्राह्मण भोजने. दिदिली बहुसाल दाने, याचक धनी तृप्त केले. स्वामीची या पूजेप्रती, नाना द्रव्ये समर्पिती. जेणे सेवे करी संतुष्ट होती, ऐसे करीती सर्वदा. प्रसन्न व्हावे भक्तवत्सले, कार्य साधावे आपुले. म्हणून नाना उपाय केले, द्रव्य विचले तात्यांनी. ऐशियाने काही न झाले, केले तितुके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले, विचार पडला तयासी. मग लढविली एक युक्ती, एकांती गाठुनी चोळप्पाप्रती. त्याज लागी विनंती करीती, बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बडोद्यासी, मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते. मान राहील दरबारी, आणि देतील जहागिरी. ऐसे नाना प्रकारे चोळप्पाते सांगितले. द्रव्येण सर्व वशा, चोळप्पासी लागली आशा. तयाच्या अंतरी भरवसा, जहांगीरीचा बहुसाल. मग कोणी एके दिवशी करीत असता स्वामी सेवेसी, यतिराज तया समयासी. आनंद वृत्ती बैसले. चोळप्पाने कर जोडणे, विनंती केली मधुर वचने. कृपाळू होऊनी समर्थांनी, बडोद्याप्रती चलावे. तेणे माझे कल्याण, मिळेल मला बहुत धन. आपलाही योग्य सन्मान, तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन, समर्थांनी हास्य करून उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती, त्याच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. पुढले अध्याय सुंदर कथा, पावन होय श्रोता वक्ता. श्री स्वामीराज वदेविता निमित्त
विष्णुदास असे. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना पाकृत कथा समत. सदा ऐकोत भाविक भक्त. पंचमोदय गोढा. श्रीरस्तु शुभम.